नमस्कार. आजचा आपला विषय एका अशा कल्पनेबद्दल आहे, जी सुरुवातीला थोडी विचित्र वाटू शकते. कल्पना करा कोणीतरी तुम्हाला म्हणतंय, आपलं घर सोडून द्या, बेघर व्हा. हे ऐकून धक्का बसेल नाही का? पण कन्नड साहित्यातील एका महान कवेने कुवेंपू यांनी त्यांच्या एका कवितेतून नेमका हाच संदेश दिला आहे. हो, पण इथे घर याचा अर्थ विटा सिमेंटची इमारत नाहीये. अच्छा. कुवेंपू एका वेगळ्याच घराविषयी बोलत होते. ते बोलत होते आपल्या विचारांच्या, आपल्या ओळखीच्या घराविषयी. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण या कल्पनेचा सखोल वेध घेणार आहोत. आज 29 डिसेंबर म्हणजेच कुवेंपू यांचा जन्मदिन, जो विश्व मानव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्याकडे असलेले स्रोत, त्यांची प्रसिद्ध कविता ओ नन्न चेतना, तिचं भाषांतर आणि त्यांच्या आयुष्यावरील काही माहिती यांच्या आधारे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की बेघर होण्याचा आणि विश्वमानव बनण्याचा नक्की संबंध काय आहे. आणि हे समजून घेणं आजच्या काळात खूप महत्वाचं आहे. जिथं प्रत्येकजण आपली ओळख जपण्यासाठी धडपडतोय, तिथं कुवेंपू मात्र ओळख पुसून टाकण्याबद्दल बोलत होते. हाच त्यांच्या विचारांमधला क्रांतिकारीपणा आहे. चला तर मग या धाडसी विचारांच्या मुळाशी जाऊया. कवितेची ती प्रसिद्ध ओळ आहे, ओ नन्न चेतना आगुनी अनिकेतना. चेतना म्हणजे कॉन्शियसनेस हे सोपं आहे, पण हा अनिकेतन शब्द, याचा शब्दशः अर्थ तर ज्याला घर नाही किंवा बेघर असा होतो. एक कवी आपल्या चैतन्याला बेघर व्हायला का सांगेल? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण इथंच त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाची किल्ली दडलेली आहे. अनिकेतन म्हणजे केवळ भौतिक घराचा त्याग नाही. कुवेंपू म्हणतात की हे माझ्या चैतन्या, तू कोणत्याही एका विचारधारेचं घर बांधू नकोस. अच्छा. कोणत्याही एका धर्माच्या, एका जातीच्या, एका पंथाच्या किंवा अगदी एका देशाच्या भिंतींमध्ये स्वतःला कैद करून घेऊ नकोस. घर आपल्याला सुरक्षा देतं, पण ते आपल्याला मर्यादितही करतं. कुवेंपू या मर्यादा ओलांडायला सांगत आहेत. अगदी तसंच कवितेच्या पुढच्या ओळी बघा, त्या हे अधिक स्पष्ट करतायत. रूपरूपांमधील भेद ओलांडून, कोट्यावधी नावांच्या पलीकडे जाऊन, 100 मतांच्या म्हणजे धर्मांच्या भिंती तोडून, सर्व तत्वांच्या सीमा पार करून ते थेट त्या प्रत्येक लेबलवर हल्ला करत आहेत, जी आपण स्वतःला चिकटवून घेतो. त्यांचं म्हणणं आहे की तुमची चेतना या सगळ्या लेबल्सपेक्षा खूप मोठी आहे. तिला कोणत्याही एका चौकटीत बसवू नका. ही कल्पनाच किती मोठी आहे. पण मग असा विचार मांडणारे हे कुवेंपू नक्की कोण होते? म्हणजे त्यांचं आयुष्य, त्यांचं काम, ज्यामुळे त्यांना इतका वैश्विक विचार मांडण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचं पूर्ण नाव कुप्पल्ली वेंकटप्पा पुट्टप्पा. कुवेंपू हे त्याचं संक्षिप्त रूप. हो, कुवेंपू हे केवळ कवी नव्हते. ते एक रसऋषी होते, एक राष्ट्रकवी. 20व्या शतकातील कन्नड साहित्यातील ते एक महामेरू मानले जातात. कन्नड भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते पहिले साहित्यिक होते. आणि तो पुरस्कार त्यांना मिळाला त्यांच्या श्री रामायण दर्शनम ह्या महाकाव्यासाठी. आपल्याकडे रामायणाच्या इतक्या आवृत्त्या आहेत, मग कुवेंपूंच्या श्रीरामायण दर्शनममध्ये असं काय वेगळं होतं की त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? त्यांनी नक्की कोणता नवीन दृष्टिकोन मांडला? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. कुवेंपू यांनी रामायणाची कथा पुन्हा सांगितली नाही. अच्छा. त्यांनी रामायणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. पारंपरिक कथेत कसं असतं, राम हा नायक आणि रावण खलनायक असतो. हो. पण कुवेंपूंच्या महाकाव्यात प्रत्येक पात्र स्वतःच्या कृतीचं समर्थन करतं. ते रावणाला केवळ एक दुष्ट राक्षस म्हणून न दाखवता त्याच्यातल्या मानवी भावना, त्याच्या महत्वाकांक्षा दाखवतात. वा. त्यांनी संपूर्ण कथेला एका आध्यात्मिक आणि वैश्विक पातळीवर नेलं, जिथे हे केवळ चांगलं विरुद्ध वाईट असं युद्ध राहत नाही, तर ते आत्म्याच्या विकासाचं दर्शन बनतं. म्हणूनच त्याचं नाव रामायण नाही, तर रामायण दर्शनम आहे. वा. म्हणजे त्यांनी पारंपरिक कक्रजार एका तात्विक उंचीवर नेऊन ठेवलं. आणि त्यांचं काम फक्त या एका महाकाव्यापुरतं मर्यादित नव्हतं, बरोबर? स्रोतांमध्ये त्यांच्या इतरही अनेक प्रसिद्ध रचनांचा उल्लेख आहे. अजिबात नाही. त्यांची साहित्य संपदा अफाट आहे. त्यांनी कानुरू हेगडती आणि मलेगडल्ली मधुमगलू यांसारख्या महाकाव्या लिहिल्या, ज्या आजही कन्नड साहित्यात मैलाचा दगड मानल्या जातात. सोबतच कोळू, पंचजन्य सारखे कविता संग्रह, जलगार बेरळगे कोरळ सारखी नाटकं आणि नेनपिना दोनियल्ली नावाचं आत्मचरित्र. अरे बापरे. म्हणजे त्यांनी कविता, कादंबऱ्या, नाटकं असं प्रचंड आणि वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण केलंय. आणि या सगळ्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेत ना? हो.
पद्मश्री, कर्नाटक रत्न, पंप पुरस्कार, केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. म्हणजे इतके पुरस्कार मिळवूनही आणि साहित्यात इतकं मोठं काम करूनही त्यांचं सगळ्यात मोठं योगदान कदाचित त्या कवितेच्या 2 ओळींमध्ये दडलेलं आहे. आगुनी अनिकेतना. अनिकेतन होण्याच्या या कल्पनेचा त्यांच्या विश्वमानव या संकल्पनेशी थेट संबंध आहे, नाही का? अगदी बरोबर. अनिकेतन होणं म्हणजे सर्व संकुचित ओळखी पुसून टाकणं. हे विश्वमानव बनण्याचं पहिलं पाऊल आहे. जेव्हा या ओळखी पुसल्या जातात तेव्हाच व्यक्ती खऱ्या अर्थाने वैश्विक होऊ शकते. कुवेंपू यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे जे आपल्या स्रोतांमध्येही आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, प्रत्येक मूल जन्मतः विश्वमानव असतं. पण समाज त्याला अल्पमानव म्हणजे लहान बनवतो. अगदी अगदी. अल्पमानव बनवतो. ही कल्पनाच किती धक्कादायक आहे. म्हणजे आपण जन्मानेच वैश्विक असतो आणि समाज आपल्याला लहान बनवतो, मर्यादित करतो. हे तर आपल्या संपूर्ण शिक्षण आणि समाज व्यवस्थेवरच एक प्रश्नचिन्ह आहे. होय, आणि म्हणूनच कुवेंपू यांचं आवाहन होतं की ह्या संकुचित ओळखींमधून बाहेर पडा आणि पुन्हा एकदा विश्वमानव बना. त्यांच्या मते शिक्षण आणि संस्काराचा मूळ उद्देश हाच असायला हवा की व्यक्तीला तिच्या मूळ वैश्विक स्वरूपाची जाणीव करून देणे, तिला पुन्हा मोठं बनवणे. बरोबर, ना की तिला नव्या चौकटींमध्ये बंध करणे. मग त्यांच्या ज्या वैश्विक विचारांवर नक्की कोणाचा प्रभाव होता? असे विचार अचानक तर सुचत नाहीत. स्रोतांमध्ये रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांचा उल्लेख प्रामुख्याने दिसतो. निश्चितच ते रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी खूप प्रभावित होते आणि स्वतःला त्यांचे अनुयायी मानत. अच्छा. विवेकानंदांनी शिकागोमध्ये जो वैश्विक मानवतेचा संदेश दिला होता त्याचा थेट प्रभाव आपल्याला कुवेंपूंच्या विश्वमानव संकल्पनेवर दिसतो. त्यांच्या साहित्यात एक शुद्ध आध्यात्मिक शोध आहे जो कोणत्याही एका धर्माच्या किंवा पंथाच्या चौकटीत अडकलेला नाहीये. तो सर्वांसाठी आहे. स्रोतांमध्ये त्यांची तुलना इंग्रजी कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांच्याशी सुद्धा केलेली आहे, विशेषतः निसर्गावरच्या लेखनाबद्दल. हे थोडं आणखी उलगडून सांगाल का? हो, ही तुलना खूप समर्पक आहे. वर्ड्सवर्थप्रमाणेच कुवेंपू निसर्गाला एक सजीव, चैतन्यमयी शक्ती मानायचे. त्यांच्यासाठी निसर्ग म्हणजे केवळ देखावा किंवा पार्श्वभूमी नव्हती. मग काय होतं? उदाहरणार्थ, त्यांची मलेगळल्ली मधुमगलू ही कादंबरी घ्या. त्यात पश्चिम घाटातील निसर्ग, तिथला पाऊस, जंगलं, प्राणी हे स्वतः एक पात्र आहेत. अरे वा. ते कथेला पुढे नेतात, पात्रांच्या मनातले बदल घडवतात. निसर्गातच त्यांना ईश्वर दिसायचा. त्यांच्यासाठी मंदिर आणि जंगल यात काही फरक नव्हता. निसर्गच त्यांचं खरं मंदिर होतं. आणि त्यांचं हे दृष्टेपण केवळ साहित्यापुरतं मर्यादित नव्हतं. ते शिक्षण क्षेत्रातही सक्रिय होते. म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी विद्यापीठाला मानस गंगोत्री असं नाव दिलं. या नावामागेही काहीतरी विशेष विचार असणार. नक्कीच. मानस गंगोत्री म्हणजे मनाची गंगोत्री, जिथून ज्ञानाचा प्रवाह उगम पावतो. अगदी बरोबर. हे नावच किती प्रतिकात्मक आहे. त्यांनी विद्यापीठाला केवळ पदव्या देणारं केंद्र न मानता ते एक असं स्थान मानलं जिथे विद्यार्थ्यांचं मन विशाल होईल, त्यांच्या विचारांना कक्षा राहणार नाहीत आणि ते खऱ्या अर्थानं विश्वमानव बनण्याच्या दिशेनं प्रवास करतील. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. आपण पुन्हा एकदा त्या कवितेकडे येऊया. अनिकेतन होण्याची कल्पना समजली, पण पुढे ते म्हणतात, कुठेही थांबू नकोस, कधीच घर बांधू नकोस, अंताला कधीच पोचू नकोस, तू अनंत हो. याचा अर्थ काय घ्यायचा? हे तर सततच्या अस्वस्थतेचं आमंत्रण वाटतंय. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण इथे अर्थ आहे सतत प्रवाही रहा, सतत विकसित होत रहा. अच्छा. कोणतंही एक ध्येय, कोणतीही एक ओळख किंवा कोणतंही एक ज्ञान अंतिम मानू नकोस. ज्ञान आणि चैतन्याचा प्रवास हा अनंत आहे, त्याला शेवट नाही. म्हणजे विश्वमानव ही एक पोझिशन नाही, तर एक प्रोसेस आहे. अगदी. ती एक मिळवण्यासारखी पदवी नाही, ती एक सतत चालणारी, अनंत होण्याची प्रक्रिया आहे. सतत शिकत राहणं, स्वतःच्या कालच्या मर्यादा आज ओलांडणं. गंमत म्हणजे म्हैसूरमधील त्यांच्या घराचं नाव उदय रवी म्हणजेच उगवता सूर्य होतं. वा, हे नावच किती बोलकं आहे. हो, घर असूनही ते स्थिरतेचं नाही तर सतत उगवण्याचं, नूतन होण्याचं प्रतीक होतं.
बंदिस्त होण्याचं नाही. म्हणजे थोडक्यात कुवेंपू असं म्हणत आहेत की आपली प्रत्येक ओळख, मग ती राष्ट्रीय असो, धार्मिक असो किंवा भाषिक असो, ती एक प्रकारची भिंत आहे. आणि खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल जेव्हा आपण या सर्व ओळखींच्या तुरुंगातून बाहेर पडू. ही कल्पनाच आजच्या जगात किती धाडसी आहे. प्रचंड धाडसी, आणि म्हणूनच त्यांचे विचार काळाच्या पलीकडचे आहेत. त्यांनी पंप, रन्न, हरिहर यांसारख्या प्राचीन कन्नड कवींचा वारसा पुढे नेला, पण ते भूतकाळात अडकून राहिले नाहीत. त्यांनी त्या परंपरांना आधुनिक विचारांची आणि वैश्विक दृष्टिकोनाची जोड दिली. त्यांनी कन्नड साहित्याला गावाच्या, राज्याच्या सीमा ओलांडून थेट विश्वाच्या पातळीवर नेऊन ठेवलं. तर या सगळ्या चर्चेचं सार असं आहे की कुवेंपू यांचा विश्वमानव होण्याचा संदेश हा केवळ एक चांगला विचार नाहीये. तो एक रॅडिकल, एक क्रांतिकारी विचार आहे. तो आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जाऊन विचार करायला लावतो. आणि त्यांची ओ नन्न चेतना ही कविता म्हणजे केवळ एक गाणं किंवा साहित्यकृती नाही, तर ते एका मोठ्या आणि उदात्त तत्वज्ञानाचं, एका जीवनशैलीचं जाहीर आवाहन आहे. ते आपल्या आतल्या चेतनेला मुक्त होण्याचं आमंत्रण आहे. बरोबर. आणि हेच त्यांचं कन्नड साहित्याला आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीला दिलेलं सर्वात मोठं आणि चिरंतन योगदान आहे. त्यांचा विश्वमानव होण्याचा संदेश आजच्या काळात, जिथे जग पुन्हा एकदा ओळख आणि अस्मितेच्या नावावर भिंती उभं करताना दिसतंय, तिथे अधिकच महत्त्वाचा आणि प्रासंगिक वाटतो. आजची चर्चा संपवण्यापूर्वी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. कुवेंपू म्हणतात की समाज आपल्याला अल्पमानव म्हणजे लहान बनवतो. आपण क्षणभर विचार करूया. आपल्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या विचारांमध्ये अशा कोणत्या भिंती किंवा चौकटी आहेत ज्या आपण नकळतपणे स्वीकारल्या आहेत? अशी कोणती घरं आहेत ज्यात आपण स्वतःला सुरक्षित समजतो, पण जी आपल्याला खऱ्या अर्थाने विश्वमानव बनण्यापासून म्हणजेच अनंत होण्यापासून रोखत आहेत?